बातमी रत्नागिरीतने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजही सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवतोय। पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी पंपावरती वाहनांची भली मोठी रांग लागली आहे। रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरातल्या सीएनजी पंपावर पहाटेपासून रिक्षांची लाईनही लागली आहे। जवळपास 100हून अधिक रिक्षांची रांग आहे। चिपळूणमधल्या वालोपे इथे गॅस पंपावरनच या संदर्भात वाहन चालकांशी संवाद साधला आणि आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या इंधनाचा मोठा तुटवडा आहे। डिझेल आणि पेट्रोल साठी देखील लाईन लावाव्या लागतात, तर दुसरीकडे सीएनजी साठी देखील मोठे लाईन जे आहेत त्या लावाव्या लागतात। आपण सध्या आहोत ते चिपळूणमधील एका गॅस पंपाबाहेर आहोत आणि या ठिकाणी देखील गॅस मिळवण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। मुळात आपण जर सध्या या गॅस पंपावरची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी गॅस संपलेला आहे आणि पुन्हा एकदा गॅसची गाडी येईल आणि आपल्याला सीएनजी मिळेल या आशेवर हे सर्व जे रिक्षा चालक आहेत ते असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि जवळपास पहाटेपासूनच हे सर्व रिक्षा चालक जे आहेत ते या ठिकाणी लाईन लावलेली आहेत आणि गॅससाठी। आपल्यासोबत असेच काही रिक्षा चालक देखील आहेत। तुम्ही नेमकं काय सांगाल, किती वाजल्यापासून लाईन मध्ये आहात? 4 वाजल्यापासून इथे उभा आहे। अजूनपर्यंत गॅसची गाडी आलेली नाहीये। कधी येईल काय माहित नाही। फक्त बोलतात की अर्ध्या तासात येईल, 1 तासात येईल, आता कधी येईल माहित नाही। सकाळी 4 वाजता आम्ही थांबलोय। आता जेव्हा येईल तेव्हा मी गॅस मिळणार। पेट्रोलचा पण इथं संप आहे, भेटत नाही। आता त्याच्या आशेवर आम्ही थांबलो की जेव्हा सीएनजी भेटेल तेव्हा मी जाऊन गाडी चालू करू। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर लाईन आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही लाईन जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। त्याचप्रमाणे 4 चाकी वाहनांची देखील मोठी लाईन पाहू शकतो। जवळपास अर्धा किलोमीटरपेक्षाही जास्त वाहनं या लाईनमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अशीच काही वाहन चालक देखील आपण आहेत। तर तुम्ही नेमकं काय सांगाल, कारण एकतर पंपामध्ये गॅस संपलेला आहे आणि तुम्ही रांगेत आहात? खरं म्हटलं तर आम्ही सकाळी 4-5ला सीएनजी संपला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथे 7ला येऊन लाईन लावलेली आहे। पण अजून 3.25 तास झाले तरी अजून सीएनजी गाडी आलेली नाही। आम्ही वाट बघतोय। खरोखर अशी परिस्थिती आमच्यावरती येते की उपासमारीची वेळ येईल अशी परिस्थिती आहे या ठिकाणी। खूप म्हणजे आम्हाला त्रास होतो गाडीचा, याचा सीएनजी भेटलं नाही। दुसरीकडे काही पेट्रोल पंप, डिझेल पंप देखील बंद आहेत। काही ठिकाणी पेट्रोल सुद्धा भेटत नाही, वेळ तिथे पण रांगा लागलेल्या असतात। या ठिकाणी सीएनजी पण नाही वेळेत भेटत, अशी परिस्थिती। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर एकीकडे पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, त्यासाठी देखील रेशनिंग सुरू झालेली आहे, तर दुसरीकडे सीएनजी साठी देखील मोठ्या रांगा वाहन चालकांच्या लागलेल्या पाहायला मिळतात। त्यातच सीएनजी येईल या आशेवरती हे सर्व वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणी रांगेत उभे आपल्याला रांगेत उभे असलेले पाहायला मिळतात। पण एकूणच इंधनाची भयंकर मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, चिपळूण, रत्नागिरी।